وَإِنَّ لَكُمْ فِي الْأَنْعَامِ لَعِبْرَةً نُسْقِيكُم مِّمَّا فِي بُطُونِهِ مِن بَيْنِ فَرْثٍ وَدَمٍ لَبَنًا خَالِصًا سَائِغًا لِّلشَّارِبِينَ وَمِن ثَمَرَاتِ النَّخِيلِ وَالْأَعْنَابِ تَتَّخِذُونَ مِنْهُ سَكَرًا وَرِزْقًا حَسَنًا إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَةً لِّقَوْمٍ يَعْقِلُونَ وَأَوْحَىٰ رَبُّكَ إِلَى النَّحْلِ أَنِ اتَّخِذِي مِنَ الْجِبَالِ بُيُوتًا وَمِنَ الشَّجَرِ وَمِمَّا يَعْرِشُونَ ثُمَّ كُلِي مِن كُلِّ الثَّمَرَاتِ فَاسْلُكِي سُبُلَ رَبِّكِ ذُلُلًا يَخْرُجُ مِن بُطُونِهَا شَرَابٌ مُّخْتَلِفٌ أَلْوَانُهُ فِيهِ شِفَاءٌ لِّلنَّاسِ إِنَّ فِي ذَلِكَ لَآيَةً لِّقَوْمٍ يَتَفَكَّرُونَ وَاللَّهُ خَلَقَكُمْ ثُمَّ يَتَوَفَّاكُمْ وَمِنكُم مَّن يُرَدُّ إِلَىٰ أَرْذَلِ الْعُمُرِ لِكَيْ لَا يَعْلَمَ بَعْدَ عِلْمٍ شَيْئًا إِنَّ اللَّهَ عَلِيمٌ قَدِيرٌ. आणि निश्चितच 4 पायांच्या जनावरांमध्येही तुमच्यासाठी मोठं बोधचिन्ह आहे. यांच्या पोटात शेण आणि रक्त या दोघांच्या मधून प्रवाहित करून स्वच्छ शुद्ध दूध आम्ही तुम्हाला पाजतो, जे पिणाऱ्यांच्या घशातून सहजपणे खाली उतरतं. आणि खजूर आणि द्राक्ष या फळांच्या रूपात अल्लाहनं तुम्हाला उत्तम रोजी प्रदान केली. परंतु जेव्हा मादक वस्तू तयार करू इच्छिता, यातून मादक पदार्थही बनवून घेता, अक्कल राखणाऱ्यांसाठी यातही निशाणी आहे. आणि तुमच्या पालनकर्त्यानं आदेश पाठवून मधमाशीलाही प्रेरणा दिली की पहाडांवर आणि झाडांवर मोहोळ लावून घर बनव, आणि लोक जे उंच इमारती बनवतात तिथेही आपलं मोहोळ लावून दे. मग प्रत्येक प्रकारच्या फळाफुलांचा रस शोषून नरमाईनं आणि सहजपणे आपल्या पालनकर्त्याच्या मार्गावर चालत जा. मधमाशीच्या पोटामधून तुमच्यासाठी पिण्यासाठी शहद काढतो, ज्याचे अनेक रंग असतात, आणि या शहदमध्ये माणसांच्या रोगांवर इलाजही आहे. समज राखणाऱ्यांकरता यातही निशाणी आहे. अल्लाहनं तुम्हाला निर्माण केलं, मग तुम्हाला मृत्यूही तोच देतो. आणि तुमच्यापैकी बहुतेक जण असे असतात जे वाईट वयापर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांची अवस्था अशी होते की बरंच काही जाणत असतानाही ते काहीच जाणू शकत नाहीत. निस्संदेह अल्लाह ज्ञान राखणारा आणि सामर्थ्यशाली आहे.